पत्रकारितेत स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारे व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधव यांना नुकताच मुंबई येथे महाराष्ट्र टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन एक्सलन्स अवॉर्ड 2026च्या सर्वोत्कृष्ट ग्रामीण व्हिडिओ जर्नलिस्ट या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं असून सदर पुरस्कार मिळाल्याने त्यांचं पत्रकारिता क्षेत्रात कौतुक केलं जात आहे। छत्रपती संभाजीनगर येथील व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधव यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला। रवींद्र नाट्य मंदिर मुंबई येथे आयोजित महाराष्ट्र टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन एक्सलन्स अवॉर्ड 2026 या प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट ग्रामीण व्हिडिओ जर्नलिस्ट या विभागात राज्यात द्वितीय क्रमांकाचा त्यांना मानाचा पुरस्कार मिळाला। भारताचे माजी लष्कर प्रमुख डॉक्टर जनरल मनोज नरवणे, राज्यमंत्री योगेश कदम, आमदार प्रसाद लाड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। हा पुरस्कार मुंबईच्या वेशीवरती असलेल्या पालघर जिल्ह्यात अल्पवयीन आदिवासी मुलींचा लग्नाच्या नावाखाली सौदा केला जातो आहे। अनेक मुलींच्या पालकांच्या अजाणतेपणाचा गैरफायदा घेत त्यांच्या मुली विकल्या जात आहेत। मध्यस्थांच्या नावावर दलाल तयार झालेत। याच मुलींनी आणि त्यांच्या अज्ञात पालकांनी व्यथा न्यूज 18 लोकमत मराठीच्या माध्यमातून वरिष्ठ पत्रकार प्रणाली कापसे यांच्यासह मांडली। पोलीस प्रशासनाला जाग आणून या प्रकाराला आळा घालण्याचा प्रयत्न केल्याने हा सन्मान करण्यात आला। या पुरस्काराबद्दल सुधीर जाधव यांचं सर्वत्र कौतुक होत आहे। मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियाच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका। अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।